तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 6व्या व्हिडिओमध्ये सी लँग्वेजच्या सिरीजच्या. आधी जे 5 व्हिडिओ बघितले नसतील तर टचकन असं उजव्या हाताने टोचवायचं आहे बटनला आणि लास्ट व्हिडिओ बघायची. प्लेलिस्ट आहे आपली सी बाय चंदू सर, यू कॅन वॉच इट. ओके, तर क्लासच्या लेक्चरमध्ये आपण अरिथमेटिकल ऑपरेटर आणि असाइनमेंट ऑपरेटर बघितली होती. सगळ्यात मस्त तुम्हाला कन्फ्युजन पार्ट आपण त्यात दूर केला होता. आणि आता आपण चालू करणार आहे कंपॅरिझन ऑपरेटर. नावातच आहे कंपॅरिझन ऑपरेटर. तर काय करत असेल हे ऑपरेटर, तर हे ऑपरेटर काय करतं, कंपॅरिझन करतं. कंपॅरिझन म्हणजे काय होतं, तुलना करतं. हे तुलना करतं एखाद्या व्हेरिएबल सोबत. आपली व्हेरिएबल कशी तुलना करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 नंबर मधला मोठा कोण आहे, लहान कोण आहे. तर याचा वापर खूप साऱ्या लूपमध्ये वगैरे कंडिशनल स्टेटमेंट असं वापरलं जातं तिथं. तर आता तुम्हाला सांगतो एकदम, ए इज इक्वल टू 10 सारखे 10ला टिकला लावला नाही आपण. ए इज इक्वल टू 5 घेऊ आणि बी इज इक्वल टू 7 घेऊ. आता मला एक गोष्ट सांगा, मी तुम्हाला सांगितले ए ची व्हॅल्यू 5 आहे आणि बी ची व्हॅल्यू 7 आहे आणि मी एक ऑपरेटर वापरतोय, ए इज लेस दॅन बी. ए इज लेस दॅन बी म्हणजे ए ची व्हॅल्यू बी पेक्षा लहान आहे. तर हे ऑपरेटर फक्त काय करतं, हे ऑपरेटर सांगतं खरं का खोटं, खरं का खोटं. तर आपण म्हटलं ए इज लेस दॅन बी, तर हे ऑपरेटर म्हणतंय खरं का खोटं, या दोन्हीपैकी एक. आता काय तुम्हाला दिसतंय, बी पेक्षा ए लहान आहे का, येस. तर ते म्हणतंय खरं. खरं आहे म्हणजेच काय आहे, ट्रू आहे. म्हणजेच काय आहे, 1 आहे. आणि हे आउटपुट आपल्याला काय रिटर्न देतं, 1. बुलियन व्हॅल्यू रिटर्न देतं 1 आणि 0. कंपॅरिझन ऑपरेटरचा रिटर्न टाइप हा 0 आणि 1 हेच असतं, खरं किंवा खोटं. विषय एवढा संपवतो. आता सेमच मी आता सेम याला ए इज ग्रेटर दॅन बी असं केलं. ए इज ग्रेटर दॅन बी, ए ची व्हॅल्यू तर 5 आहे, बी ची तर व्हॅल्यू 7 आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण याला कसं करणार, तर हे ऑपरेटर काम करत असतं. ए इज बी तरी म्हणतंय ना, खोटं. खोटं बोलायचं नाही, त्यामुळे हे काय म्हणतंय, तर याचं आउटपुट येणार खोटं. खोटं म्हणजे काय, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय, 0. खरं किंवा खोटे एवढंच सांगतं बस. आणि खऱ्या खोट्यावर आपल्याला बाकीचं लॉजिक डिपेंड असतं, म्हणून वापरायचं महत्वाचा विषय आहे. ओके, तर आता मी इथं घेतो बाबा, काय घेऊ, ए इज लेस दॅन इक्वल टू बी. ए हे बी पेक्षा लहान किंवा तेवढंच आहे, हाय का, येस. लहान तर आहे, ऍटलिस्ट लहान आहे. तेवढं नसेल तर ऍटलिस्ट लहान आहे, म्हणून हे पण म्हणतंय खरं. याचं आउटपुट काय यायला पाहिजे, खरं. म्हणजेच काय, ट्रू. म्हणजेच काय, 1. मी जे लास्टला लिहितो ना ते इम्पॉर्टंट आहे. ते 0 किंवा 1 याच्यावर आपल्याला बाकीचे लॉजिक ठरवायचं. ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी. ए ची व्हॅल्यू 5 आहे, बी ची व्हॅल्यू 7 आहे. मरदा काय तू गडवायला सर, बी पेक्षा मोठा आहे ते, किंवा बी एवढं पण नाही ते. ठीक आहे, ते म्हणते खोटं. आता ए इज नॉट इक्वल टू बी, हे नॉट इक्वल टू असतो का, ए इज नॉट इक्वल टू बी. ए अशी नामटी ओढून टिळा लावला, त्याला नॉट इक्वल टू म्हणायचं. तर याला म्हटलं जातं, आता समजा ए आणि बी हे नॉट इक्वल टू आहे का, हे म्हणते खरं आहे, ही बात खरी आहे, ही इक्वल नाही म्हणजे नाही, इक्वल नाही. नॉट इक्वल टू म्हणजे इक्वल नाही. तर हे म्हटलंय ओके खरं आहे, 1 आउटपुट देतोय. आणि पुन्हा म्हटलं जातं ए इज एक्झॅक्टली इक्वल टू बी. एक्झॅक्टली इक्वल टू, हे ए आणि बी ची व्हॅल्यू सारखी आहे का, चापटावते लगेच, खोट. म्हणजे आउटपुट काय येते, 0. अशा प्रकारे आपण कंपॅरिझन ऑपरेटर मध्ये खरं किंवा खोटं ह्याच्यावर आपण आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट मध्ये लूप आहे, आपल्याला काय आहे, इफ एल्स आहे, तेव्हा आपण खूप सारे वापरू. व्हाईल लूप आहे, त्या व्हाईल लूप मध्ये तुम्हाला याचा आउटपुट बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजेल. अजून एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो काय विषय आहे. तर तुम्ही मला सांगा, तर ए ची व्हॅल्यू आहे किती आहे, 20 आहे आणि बी ची व्हॅल्यू आहे 5 आहे. ओके, हे तुम्हाला व्हॅल्यू दिले. ए आणि बी काय टिकला लावला, व्हेरिएबल आहे, मी काही घेऊ शकतो. आता मला सांगा, ए इज लेस दॅन बी, काय आउटपुट येईल, काय येईल, हा बरोबर. तर किती येईल, खोटा येईल, 0 येईल. तर ए इज ग्रेटर दॅन बी किती येईल, 1 येईल, खरं आहे ते. ए इज लेस दॅन इक्वल टू बी, खोट आहे. ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी, ओके खरं आहे. तर ए इज नॉट इक्वल टू बी, ए इज नॉट इक्वल टू बी, येस. हे इक्वल नाही, मग आउटपुट 1 येईल. ए इज एक्झॅक्टली इक्वल टू बी, काय येईल, नॉट इक्वल म्हणजे खोट आहे ते. ओके, तर इथं समजा तर मी इथं 20च केलं, हे 20 केलं, तर ए इज लेस दॅन बी, खोट. ए इज ग्रेटर दॅन बी, खोट. ए इज लेस दॅन इक्वल टू बी, येस खरं आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू बी, येस खरं आहे. नॉट इक्वल टू, खोट आहे. इक्वल टू, समजलं असेल की हा. तर ह्या विषयाचा असं कंपॅरिझन ऑपरेटर यूज केले जातात आणि खूप महत्वाचा विषय हा यो. आणि एकदम सोप्पा आहे, काय विषय नाही, खरं किंवा खोटे याच्यावर ठरवायचं असते.
फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण ईपीएलचं बघू ना ते खरे किंवा खोटे याच्यावर कसं खालचं लॉजिक एक्सप्लेन होतं एक्झिक्यूट होतं ना ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघतो. म्हणून तुम्हाला म्हणणं आत्ताच ते फॉलो करून सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ जाणार नाहीत. हे पूर्ण सिरीज बघितल्यानंतर तुम्ही सी लँग्वेजचं सर्टिफिकेट तुमचं तुम्ही प्रिंट करून घरात चाप दिस चिटकवू शकता की मी सी लँग्वेज शिकवलं चंदू मास्तरकडनं. ओके, तर काय विषय नाही. तर हे आपण एक्झाम्पल बघू. तर याच्यामध्ये अजून लॉजिकल ऑपरेटर आहेत लॉजिकल, तर ते आपण ते पण बघू, काही विषय नाही. पण आता कंपॅरिझन ऑपरेटर बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ते पण बघू. डायरेक्टली भेटूया स्क्रीनवर, चालू राहू द्या. तर जी स्क्रीनवर जे तुम्ही बघताय ते लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं अरिथमेटिकल ऑपरेटर्स आणि असाइनमेंट ऑपरेटर्स तेच. आता डायरेक्ट आपण कंपॅरिझन ऑपरेटरसाठी नवीन फ्रेश एकदम सुटसुटीत अशी एक फाईल बनवू, comp.c करू, कारण मला जरा स्पेलिंगचा विषय तुम्हाला माहिती आहे. इथे लिहितो डायरेक्ट इन्क्लूड stdio.h. हे आपल्याला 5वीला पुजलेलं आहे त्यामुळे हे लिहावंच लागतंय. आणि इंट मेन लिहिला, इथं आलं नंतर रिटर्न 0. हे का लिहितोय तुम्हाला लास्ट लेक्चरला मी सांगितलंय ना. तुम्ही म्हणताल सर काय मास्तर सारखं लिहिता हेच, तर काही विषय नाही. तर आता मी मगाशी लिहिलं तसं इंटीजर इथं खाली लिहितो सुटसुट इंटीजर a इज इक्वल टू किती घेऊ बाबा, किती घेऊ एक 8 घेतो. आणि b इज इक्वल टू किती घेऊ 3 घेतो, काही विषय नाही. बारकेचं व्हॅल्यू असं म्हणजे लय लोड येत नाही आपल्याला म्हणून घेतोय बस. आता मी देतो प्रिंट एफ, इथं लिहितोय a इज लेस दॅन b. ओके, आणि t इज इक्वल टू लिहितो आणि इथं लिहितो %d, कारण 0 आणि 1 हे सुद्धा इंटीजर व्हॅल्यू आहेत ना म्हणून. तर इथं लिहितो मी a इज लेस दॅन b. आता ह्याचं तुम्हाला मगाशी म्हटलेलं आहे एक तर आउटपुट काय येईल, 0 येईल किंवा 1 येईल. आता राईट क्लिक करतो, रन कोड करतो आणि इथं मी आता कन्सोल कोड आला, 0 आला. इथं तुम्हाला दिसतंय का, नाही दिसत. तर इथं दिसतं बघा काय आलं, a इज लेस दॅन b 0. तर हे अशा प्रकारचे येते आउटपुट. तर मी काय करतो, याला क्लोज करतो. अरे काय आलंय, तरी नवीन टर्मिनल घेतो एकदम सुटसुटीत म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही. आता आउटपुट आपलं फ्रेश दिसेल. आणि सेम a इज लेस दॅन b 0 आलंय, कारण ते लेस नाही ना, मोठा आहे काय विषय नाही. आता मी लिहितो ग्रेटर दॅन b. आता मेसेज देतोय बरं का, इथं तुम्ही लिहायचं काय गरज नाही, मी मेसेज देतोय आपल्याला ते समजा आउटपुट कशाचं आहे म्हणून. आता इथं /n पण दिला पाहिजे, नाही तर समोर येईल 10 वाटेल, तुम्हाला वाटेल काय आउटपुट चुकलं का काय. तर चुकत वगैरे काय नसते, काय आपला विषय एकदम टॉपचा असते. सेव्ह करतो, राईट क्लिक करतो, रन करतो. आता ते काय दिलं 1. ओके, 0 आणि 1. तर तुम्हाला म्हणलंय 0 म्हणजे काय खोटं आणि 1 म्हणजे काय खरं. तर ते खरं काय खोटं एवढंच सांगतं आपल्याला ते. आणि अशा प्रकारे आपण सगळे एकदाच लिहू जाते दिशे. ओके, तर इथं लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल टू झालं, लेस दॅन झालं, ग्रेटर दॅन झालं, लेस दॅन इक्वल टू करतो, पुन्हा इथं ग्रेटर दॅन इक्वल टू करतो, इथं नॉट इक्वल टू करतो. नॉट इक्वल टू म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक नामाटे वाढायचे, एक टिळा लावायचा. आणि नामाटे टिळा म्हणजे एक्सक्लेमेशन, कसलं मार्क आहे ते काय, उद्गारवाचक चिन्ह आमच्या मराठीत. आणि हे इज इक्वल टू असं. आता हे खरं किंवा खोटे एवढंच सांगतो तुम्हाला, जे आपण मगाशी बघितलं तेच तसंच काहीच आउटपुट दिसेल. रन कोड उजव्या हातानं आणि आउटपुट पहा कशी येतंय. बघा आलं 0 1 0 1 1 0. खरं खोटं खरं काय असेल ते आलेलं आहे. म्हणजे मी मगाशी शिकवलं तेच आलेलं आहे, एवढं काही कन्फ्युजन पार्ट नाही या. क्लिअर. तर ही अरे कुठं गेली स्क्रीन, या खाली चल. तरी अशा प्रकारे असाइनमेंट ऑपरेटर कंपॅरिझन ऑपरेटर असतात. तर याचा विषय असा, तुम्ही जसं म्हटलं तसं 8 जरी ठेवलं तर दोन्ही इक्वल झालं तर आउटपुट लगेच बदलणार ह्याचं. इथं बघा बूमवर आलं 0 0 1 1. लेस दॅन इक्वल टू ग्रेटर दॅन इक्वल, दोन्ही 0 आलं. लेस दॅन इक्वल टू आहे म्हणजे इक्वल टू पण कन्सिडर करतो ते, ग्रेटर दॅन इक्वल टू कन्सिडर करतो. 8 दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत. ओके, आणि इथं 1 1 ह्या दोन गोष्टी आलेल्या आहेत त्या अशा प्रकारे दिसत असेल तुम्हाला. ओके, तरी आउटपुट येतं म्हणजे त्याचं व्हॅल्यू आपल्याला काय येते, एक तर 0 येईल किंवा 1 येईल. आणि जेव्हा तुम्हाला म्हणणार ते 0 आणि 1 घेऊन त्याला काय काढायचं, तर आपण जेव्हा आपण शिकल एक्झॅक्ट खरी शिकल की बाबा एखादा प्रोग्राम बघल ईपीएलसीचा ग्रेटर दॅन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू ईपीएलसी म्हणा
किंवा रिव्हर्स नंबर करताना इथं तुम्हाला याचा सगळा वापर एकदम डिटेल करून आता तेवढं समजून घ्या फक्त की प्रत्येक ऑपरेटरचं काहीतरी मिनिंग आहे, प्रत्येक सिम्बॉलचं काहीतरी मिनिंग आहे, प्लस त्यामध्ये ऍड करतो, मायनस त्यामध्ये मायनस करतो, लेस दॅन ग्रेटर दॅन कम्पॅरिझन ऑपरेटर फक्त तुलना करतो एकामेकाशी आणि तुम्हाला फक्त आउटपुट देतं 1 किंवा 0 याच्यावर देतं, ट्रू आणि फॉल्स याला म्हटलं जातं, बुलियन डेटा टाईप असतो त्यामुळे. ओके, तर ही अशा प्रकारे कंपॅरिझन ऑपरेटर आहे. नेक्स्ट ऑपरेटर मध्ये लॉजिकल आणि बिटवाइज ऑपरेटर बघू आणि एकदम विशेष संपू ऑपरेटरचा डायरेक्ट फ्रेश कन्सेप्ट चालू करू लूपचा वगैरे आणि त्यामध्ये एक्झाम्पल बघू, थोडी प्रॅक्टिस एक्झाम्पल. तर तो कुणाला शंका असेल तर कमेंट करा किंवा डायरेक्ट मेसेज करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपले इंस्टाग्राम हँडल आहेत, फॉलो करा आणि पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद.